झारखंडमध्ये आज हजारो विद्यार्थी विधानसभेकडे निघाले. पोलिसांनी लाठीचार्ज केला, वॉटर कॅनन आणि अश्रुधुरांचा वापर केला. पण हे विद्यार्थी नेमकं मागतात तरी काय? झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की सरकारी नोकऱ्यांसाठी होणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. विशेषतः 14वी जेपीएससी परीक्षा आणि जेएसएससी सीजीएल परीक्षांसोबत विद्यार्थ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. विद्यार्थ्यांची मागणी आहे की संबंधित परीक्षा रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या मागण्यांवर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्याही झाल्या. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा करण्यात आलाय. पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की अजूनही त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि आज या आंदोलनाने आणखी मोठं रूप घेतलं. विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स लावले, मात्र काही आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला. आता या आंदोलनावरून एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. झारखंडमध्ये सरकारचं म्हणणं आहे की जवळपास 98% मागण्या मान्य झाल्यात, मग विद्यार्थी अजूनही आंदोलन का करतात? आणि जर विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असतील तर सरकारने उरलेल्या मागण्यांवर ठोस निर्णय का घेतला नाही? तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांचा हट्ट योग्य आहे की सरकारची भूमिका योग्य आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.